नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोपी बॉर्डर रांगोळी. आता महाशिवरात्रीसाठी खास ही बॉर्डर रांगोळी आहे. अगदी वेगळ्या पद्धतीने मी वेगळे कलर वापरून ही रांगोळी काढलेली आहे. सुरुवातीला बघा, मी पिस्ता कलरने एक वेल काढून घेतलेली आहे आणि त्याच्या बाजूला ऑरेंज कलरचे डॉट दिलेले आहेत. बघा, वेलीच्या जी मध्ये खोलगट भाग आहे तिथे मी डॉट देऊन घेतलेले आहे. आता आपण याला फुलाचा आकार देणार आहोत. मी एक पेनाच्या मदतीने फुलांचा आकार दिलेला आहे. आता ही सुद्धा पद्धत खूप सोपी आहे. मी प्रत्येक रांगोळीमध्ये कोणत्या प्रकारे मी फुलांना आकार दिलेला आहे ते सांगतच असते. बघा, तर व्यवस्थित आपण आकार देऊन घ्यायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने. तुम्हाला अगदी जास्त काही ड्रॉइंग वगैरे करायची गरज नाही आणि फ्री हँड रांगोळी आहे, त्यामुळे आपण थोडंसं इकडे तिकडे आकार झाला तरी खूप छान दिसतात. काही फरक पडत नाही. रांगोळी फायनल लुक खूप सुंदर दिसतो. बघा, आता मध्ये जो आहे ती मी पिवळा रंग भरून घेतलेला आहे. ऑरेंज कलरची बॉर्डर आणि पिवळ्या रंगामध्ये फुलांमध्ये भरून घेतलेला आहे. आता मध्ये आपण लाल रंगाने डॉट देऊन घेणार आहोत. आता फुलांना मी जे देठ आहेत ना फुलांचे ते सुद्धा काढून घेतलेले आहेत त्या वेलीला. आता मध्ये आपण व्यवस्थित डॉट काढून घेणार आहोत लाल रंगाने, त्यामुळे फुलांना एक उठाव आलेला आहे. बघा, अगदी सोपी पद्धत आहे ही रांगोळी काढण्याची. आता जी मध्ये रिकामी जागा दिसते त्यामध्ये आपण बेलपत्र काढून घेणार आहोत. ते शंकराला प्रिय असतात ना, ते बेलपत्र आपण काढून घेणार आहोत. बघा, त्यासाठी सुद्धा मी पिस्ता कलरच वापरलेला आहे. थोडासा डार्क हिरवा कलर मी त्यावरती टाकलेला आहे, त्यामुळे एक उठाव येईल बघा रांगोळीला. डार्क आणि लाईटमुळे जे बेलपत्र काढलेले आहेत ते सुंदर दिसतील. आता बाटलीच्या झाकणाने याला आकार देऊन घेतला. नेहमीप्रमाणेच पानं काढण्याची पद्धत खूप सोपी आहे. बघा, तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर नक्कीच तुम्हाला काढता येतील. अगदी सोप्या पद्धतीने ही पानं मी काढून दाखवलेली आहेत. आता जी पानं आहेत त्यांना देठसुद्धा मी मध्ये जी बेलपत्र आपण काढलेले आहेत त्यांना देठ काढून घेतलेलं आहे. आता ह्या बेलपत्रावरती आपण शंकराच्या डोक्यावरती जो टिळा असतो ना, त्रिनेत्र आपण बोलतो ना, तिसरं नेत्र, त्याचं आपण ते काढणार आहोत. प्रत्येक पानावर जे मधलं पान आहे ना त्यावरती व्हाईट रेषा देऊन एक मध्ये लाल रेषा पण देणार आहोत. आता जी मध्ये रिकामी जागा दिसते तिथे मी कळ्या काढून घेतलेल्या आहे, त्यामुळे रांगोळी कशी भरगच्च वाटेल आणि एक छान लुक येईल बघा रांगोळीला. तर तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमच्या काही सूचना असतील किंवा तुम्हाला माझ्या रांगोळ्या कशा वाटतात ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. त्यामुळे काय होईल की मला तुमचे आभार मानण्याची एक संधी मिळेल. नाही, असेच नवनवीन व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकत असते. रोज नवीन रांगोळी बघा आणि शिका. भेटूया पुढील भागात नवीन रांगोळीसाठी. धन्यवाद.